छगन भुजबळांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया पाहूया। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने तुम्हाला पारदर्शी कारभार करण्यासाठी नेमलेलं आहे आणि ते असताना आणि जी शपथ आहे त्या शपथ घेताना मंत्र्यांची शपथ जी असते त्यावर कोणाच्याही विरोधी आकसबुद्धीने सूडबुद्धीने मी काम करणार नाही असं वाक्य असतं। दुर्दैवाने या सरकारचं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आणि जाणीवपूर्वक भुजबळांना तुरुंगातून बाहेर येऊन न देण्याचा प्रयत्न होता। आज आम्हाला आनंद आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याला आज जामीन मंजूर झाला। मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत जी 3 वर्षात त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला त्या बदनामी पुसून काढण्याचं काम आणि भुजबळ साहेबांची स्वतःची बाजू मांडण्याचं काम भुजबळ साहेब प्रभावीपणाने महाराष्ट्रात करतील। आज भुजबळ साहेबांना जामीन मिळाला। मी अतिशय मनापासून प्रांजळपणे न्यायालयाचे, वकिलांचे आणि महाराष्ट्राच्या समस्त जनतेचे मनपूर्वक आभार मानते की आपण सगळ्यांनी गेले 2 वर्ष या अन्यायाच्या विरोधात आमच्या बरोबर राहिला आणि आज फायनली भगवान के घर देर है अंधेर नाही, आज भुजबळ साहेबांना न्याय मिळाला। मी मनापासून आज आनंदी आहे, समाधानी आहे आणि किती वेळ लागला तरी चालेल पण लढू आणि जोपर्यंत भुजबळ साहेबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता अस्वस्थ बसणार नाही, एवढीच ग्वाही आपल्याला देते। आज भुजबल जी को इंसाफ मिलने की शुरुआत हुई। PMLA एक्ट में संशोधन रिपील होने के बाद बहुत दिनों तक भी वह जेल में रहे। सरकारी वकील विरोध कर रहे थे कि जमानत ना मिले। कहीं न कहीं ये सिद्ध हो रहा था कि राजकीय हेतु से विरोध किया जा रहा है, लेकिन कानून सच्चाई की जीत होती है। आज जमानत मिली है। हमें आशा है कि जब मुकदमा चलेगा तो भुजबल जी की निर्दोष मुक्तता होगी और इंसाफ मिलेगा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।